निम्मी हां. आज काय बनवू? गाजरचा हलवा. ठीक आहे, चालेल. बाय. तर आता इथे मी छान असे गाजर आणले होते इंडियाचे रेडवाले आणि ते मी छान किसून घेतले आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यावर जर स्किन काढून घ्यायचं आणि त्यानंतर किसून घ्यायचं. त्याच्यामध्ये 3-4 चम्मच मी तूप टाकलं आहे कढईमध्ये आणि गाजरचा मी किस टाकून घेतला आहे. तुम्ही बघू शकता आता गाजरचा किस कसा आहे आणि थोड्या वेळाने त्याचा कलर पण चेंज होईल. हे बघा तुम्ही, आता हा सगळा छान असा मऊ पडला आहे आणि त्या साईडला पण थोडंसं तूप त्याला सुटायला सुरुवात झाली आहे. तर गाजरचा हलवा छान तुपामध्ये आधी होऊ द्यायचा, लगेच घाई करायची नाही, दूध टाकायचे. तर आता हा छान असा सॉफ्ट झाला होता आणि त्याला तूप सुटायला सुरुवात झाली होती. त्यानंतर मी 1 वाटी त्यामध्ये साखर टाकले. तर हे गाजर जे होतं ना ते साधारण 1 किलो होते. तर यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलं आहे आणि दूध पहिले थोडंसं बॉईल करून घ्यायचं, त्यानंतर टाकायचं आणि त्यावरची मलाई पण टाकायची. तर यामध्ये दूध छान असं ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं, तोपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आता याच्यामधलं दूध पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे आणि हा घट्ट होत आलेला आहे. तर त्याला छान तूप पण सुटायला सुरुवात झाली आहे. तर याला भरपूर वेळ शिजू द्यायचा, याला थोडा वेळ लागतो. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता, किसमिस असं टाकून घेतला आहे. तर मी थोडे ड्रायफ्रूट जास्त कट करून घेतले होते, वरून मला गार्निश करायचं होतं म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता आता हा कडेकडेला पण असा लागायला सुरुवात झाला आहे आणि छान असा शिजून आलेला आहे. तर आता इथे मी खवा घेतला होता 200 ग्राम, त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं होतं आणि त्याला मेल्ट करायला ठेवलं होतं. तर हा गोड खवा नव्हता. तर आता आपला खवा पण छान मेल्ट होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही गोड पण घेऊ शकता. मी अनस्वीटन घेतला होता. तर मी इथे आपला जो हलवा होता तो असा ट्रेमध्ये स्प्रेड करून ठेवला होता, सेट करून घेतला होता. त्यानंतर मी वरून असं खव्याची एक लेअर लावली होती आणि यावर मी आता पिस्ता आणि जे काजू बदाम होते त्याचे बारीक काप जे होते ते सगळं मी यावर गार्निश करून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण याला गार्निश करू शकता. तर तुम्ही बघू शकता आता मी इथे याला असं कट करून घेत आहे आणि या वीरला दिलं होतं. तर हा इतका छान झाला होता टेस्टला आणि खूप छान वाटतो. जर तुम्हाला असं वरून नसेल आवडत तर तुम्ही आतमध्ये खवा टाकून पण गाजरचा हलवा शिजवू शकता. तर मी इथे यावेळेस अशा प्रकारे बनवला आहे. तर निम्मीला पण हा खूप आवडला होता आणि वीरला पण. गाजरचा हलवा खाण्याची खरी मजा तर आत्ताच असते, कारण आत्ताच फ्रेश आणि गोड असे गाजर निघतात. तर माझ्या मुलांनी आणि माझ्या हस्बंडला तर खूप आवडला होता, त्यांनी परत डिमांड केली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि गाजरचा हलवा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण नक्की कॉमेंट करून सांगा. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.